नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. मार्चचा महिना या ठिकाणी संपत आलेला असून तरी पण अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा दोन्ही हप्ता एकत्र येतात काय, तर याची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे के-वाय-सी वगैरे राहिली असेल तर के-वाय-सी कुठे करावी, त्याचप्रमाणे के-वाय-सी लास्ट तारीख इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर या ठिकाणी आपण थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे वाचण्याचे प्रयत्न करूया. या ठिकाणी पाहता की लाडकी बहीण योजना की ताजी खबरे मार्च 2026 अशा प्रकारे या ठिकाणी मी महत्त्वाचे मुद्दे काढलेले असून या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की ई के वाई सी की समय समय सीमा। पात्र महिलाओं को 31 मार्च 2026 तक ई-के-वाय-सी पूरी करनी होगी। म्हणजे ज्याही महिला पात्र असेल त्यांनी 31 मार्चपर्यंत के-वाय-सी पूर्ण करायची आहे. परंतु या ठिकाणी फक्त के-वाय-सी आता अशाच महिलांची होत आहे ज्या महिलांची अगोदर के-वाय-सी करताना चुकली असेल आणि त्यांचं चुकलेल्या यादीमध्ये नाव आहे, त्याच महिलांची फक्त या ठिकाणी के-वाय-सी होत आहे. परंतु ज्याही महिलांनी अजूनपर्यंत के-वाय-सी केली नाही त्यांचं काय, त्यांनी फक्त एकच उपाय आहे की त्यांनी संबंधित महिला आणि बालविकास विभाग यांच्याकडे जाऊन संबंधित डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की माझे हप्ते अजूनपर्यंत आले नाहीत आणि मी यापूर्वी के-वाय-सी केली नाहीत. ते या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट घेऊन संबंधित किंवा डिपार्टमेंटला पाठवणार आहेत. नाहीतर मग तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकेकडे यांना डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत की माझी के-वाय-सी राहिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी के-वाय-सी पूर्ण करायची आहे. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. 31 मार्चनंतर तुम्हाला या ठिकाणी जर का तुम्ही के-वाय-सी केलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. अशा प्रकारे हा पहिला मुद्दा आहे. अन्यथा या ठिकाणी सांगितलं की अन्यथा उन्हें इस योजना के लाभ से वंचित किया जा सकता है. आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 31 तारखेपर्यंत या ठिकाणी के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण समोरचा एक मुद्दा पाहूया की अपात्र की खबरें निराधार। कुछ मीडिया रिपोर्ट के अनुसार 90 लाख महिलाओं को योजना के बाहर किया जाने की खबरों पर राज्य सरकार ने स्पष्टीकरण दिया है कि ये खबरें गलत और तथ्यहीन हैं और पात्र महिला लाभार्थियों की संख्या में कमी नहीं आई है. म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच की जो मीडियामार्फत अशा प्रकारे अफवा पसरल्या आहे की बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी अपात्र झाल्या नसून त्यांना काही कारणास्तव म्हणजे ज्या अटीमध्ये बसत नसेल त्याच फक्त या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, अदरवाईज अपात्र झालेल्या नाहीत. त्यानंतर या ठिकाणी अजून समोरचा मुद्दा आहे की 2 किस्तों का पैसा, म्हणजे जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमचा हप्ता कधी मिळणार आहे, मार्च आणि फेब्रुवारीचा. तो या ठिकाणी फेब्रुवरी और मार्च महीने की किस्त मिलकर महिलाओं को खाते में जल्द ही 3000 रुपये जमा किए जा सकते हैं, जैसे कि इंस्टाग्राम के एक पोस्ट में बताया गया है. म्हणजे इंस्टाग्रामच्या आदिती तटकरे यांनी सांगितले की एका पोस्टवर फेब्रुवारी आणि मार्चचा महिना या ठिकाणी दोन्ही एकत्र येण्याची शक्यता आहे. तुम्हाला 1500 आणि 3000 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही किस्त येण्याची तुम्हाला शक्यता आहे, ज्याही महिला पात्र असेल त्या. त्यानंतर या ठिकाणी अजून एक समोरचा मुद्दा आहे की पात्रता की जांच। यदि आपने कभी तक ई-के-वाई-सी नहीं कराई है तो आप 31 मार्च 2026 तक इसे पूरा कर सकते हैं. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का अजूनपर्यंत के-वाय-सी केलं नसेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी के-वाय-सी करायची आहे. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही अजूनपर्यंत के-वाय-सी केलं नसेल तर तुम्हाला संबंधित महिला आणि बालविकास विभागाकडे जायचं आहे किंवा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या ऑफिसला जाऊन तुम्ही भेट देऊन संबंधित तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण की या ठिकाणी आता ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी काहीही करू शकणार नाही. ऑनलाईन के-वाय-सीमध्ये फक्त जे चुकले त्यांचीच के-वाय-सी होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा तुम्हाला मी महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाचा व्हिडिओ सांगितला असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.